मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट। केंद्र सरकारचे देशाला बळकटी देण्यासाठी 3 मोठे निर्णय। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद। पीएफ मधून घर खरेदीसाठी 90% रक्कम काढता येणार। पहिल्या घराच्या खरेदी आणि बांधणीसाठी 90% रक्कम काढता येणार। खासदार संजय राऊतांचे मानहानी प्रकरण नारायण राणेंनी दाखल केली याचिका फेटाळली, तर नारायण राणेंची याचिका एमपीएमएलए कोर्टाने फेटाळली। लातूर जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड। 2,45,000 रुपयांची रोकड आणि 2,74,000 रुपयांचे मोबाईल जप्त। यावेळेस तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून 37 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। नवी मुंबईतील पाणी पुरवठा 18 जुलैला 18 तास बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरावं, महानगरपालिकेचं आवाहन। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये शाळकरी मुलाचं अपहरण। शाळेच्या मैदानावर खेळत असताना अज्ञात व्यक्तीनं केलं अपहरण। पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल। नाशिकमध्ये एका तरुणाने आत्महत्येचा केला प्रयत्न। योगेश चौधरी असं तरुणाचं नाव। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांनी तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात। ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांना शिवराळ भाषा वापरल्यानं पदाधिकाऱ्यांनी केला निषेध व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।